हॅलो अँड गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. स्वागत आहे तुमचं मेगाबीट एज्युकेशनच्या युट्यूब चॅनलवर. तर चला बघूया आजचे आपले व्होकॅब्युलरीचे वर्ड्स, त्यांचे हिंदी, मराठी, इंग्लिशमध्ये मीनिंग्स, सिनोनिम्स, अँटोनिम्स आणि जे पण एक्झाम्पल म्हणून सेंटेन्सेस दिलेले आहे त्या सेंटेन्सेसचा आपण मराठीमध्ये मीनिंग बघूया आणि त्या वर्डला सेंटेन्समध्ये कसं यूज केलेलं आहे ते सुद्धा बघूया. सो स्टार्ट करूया आपण आजच्या सेशनला. फर्स्ट वर्ड आहे आपला आजचा तो आहे सबसाइड. SUBSIDE, सबसाइड. सबसाइडचं मीनिंग होतं बिकम लेस इंटेन्स. बिकम लेस इंटेन्स म्हणजे काय, तर हिंदीमध्ये सबसाइडचं मीनिंग होतं कम होणं आणि शांत होणं. म्हणजेच काय, तर कमी होणे आणि शांत होणे, म्हणजेच काय, तर उतरणे. ओके. सो मराठीमध्ये मीनिंग होतं सबसाइडचं कमी होणे, शांत होणे आणि उतरणे. इंग्लिशमध्ये होतं बिकम लेस इंटेन्स, हिंदीमध्ये होतं कम होणं आणि शांत होणं, मराठीमध्ये होतं कमी होणे, शांत होणे आणि उतरणे. सो सिनोनिम्स काय आहेत सबसाइडचे? अबेट आणि डिमिनिश. अबेट आणि डिमिनिश हे सिनोनिम्स आहेत. आणि अँटोनिम्स आहेत इंटेन्सिफाय आणि एस्केलेट. अँटोनिम्स आहेत सबसाइडचे इंटेन्सिफाय आणि एस्केलेट. सेंटेन्स काय दिलेला आहे? I will wait a few minutes until the storm subsides. काय आहे? I will wait a few minutes until the storm subsides. सेंटेन्सचा मीनिंग होतं वादळ कमी होईपर्यंत मी थोडा वेळ थांबेल. ओके. स्टॉर्म म्हणजे काय होतं, तर वादळ. स्टॉर्म म्हणजे होतं वादळ आणि सेंटेन्सचा अर्थ आहे मराठीमध्ये वादळ कमी होईपर्यंत मी थोडा वेळ थांबतो. सो याच्यामध्ये सबसाइड्स म्हणजे यूज करण्यात आलेला आहे कमी होईपर्यंत. नेक्स्ट वर्ड आहे कन्सर्न. CONCERNED, कन्सर्न. कन्सर्नचं इंग्लिशमध्ये मीनिंग आहे वरीड ऑर अँशियस. वरीड ऑर अँशियस. हिंदीमध्ये मीनिंग होतं कन्सर्नचं चिंतित. मराठीमध्ये सुद्धा चिंतित असंच म्हटलं जातं. चिंतित किंवा चिंताग्रस्त असणे किंवा काळजी वाटणारं जे असतं त्याला काय म्हटलं जातं, कन्सर्न असं म्हटलं जातं. सो कन्सर्नचं इंग्लिशमध्ये मीनिंग होतं वरीड ऑर अँशियस. हिंदीमध्ये मीनिंग होतं चिंतित. मराठीमध्ये सुद्धा चिंतित असंच होतं. आणखी काय होतं, काळजीयुक्त आणि काळजी वाटणारा. सो मराठीमध्ये मीनिंग आहे कन्सर्नचं चिंतित, काळजीयुक्त आणि काळजी वाटणारा. सिनोनिम्स आहेत वरीड आणि अँशियस. आणि अँटोनिम्स काय आहेत, काम आणि कंपोज. अँटोनिम्स आहेत काम आणि कंपोज. कशाचे? कन्सर्नचे. सेंटेन्स आहे कन्सर्न पॅरेंट्स क्वेश्चन द स्कूल्स डिसिजन. सेंटेन्सचा अर्थ होतो मराठीमध्ये काळजी वाटणाऱ्या पालकांनी शाळेच्या निर्णयाबद्दल विचारणा केली. आणि इथे कन्सर्न म्हणजे यूज करण्यात आलेला आहे काळजी वाटणाऱ्या. आणि काळजी वाटणाऱ्या कोणासाठी यूज करण्यात आलेला आहे, पॅरेंट्स करता म्हणजे पालकांकरता. नेक्स्ट वर्ड आहे डिसिक्रेट. DESECRATE, डिसिक्रेट. डिसिक्रेटचं मीनिंग आहे ट्रीट समथिंग सॅक्रेड विथ डिसरिस्पेक्ट. म्हणजे जे काही पवित्र आहे त्याला काय करणे, डिसरिस्पेक्ट करणे, म्हणजे त्याला अपवित्र करणे. याचं काय होतं, याला काय इंग्लिशमध्ये वर्ड आहे डिसिक्रेट. ओके. सो डिसिक्रेटचं इंग्लिशमध्ये मीनिंग होतं ट्रीट समथिंग सॅक्रेड विथ डिसरिस्पेक्ट. म्हणजे जे काय आहे पवित्र आहे, सॅक्रेड आहे, त्याचा भंग करणे, त्याचा डिसरिस्पेक्ट करणे. याला इंग्लिशमध्ये वर्ड यूज करण्यात येतं डिसिक्रेट. हिंदीमध्ये मीनिंग होतं अपवित्र करणं. मराठीमध्ये डिसिक्रेटचं मीनिंग होतं अपवित्र करणे किंवा पावित्र्य भंग करणे. सो डिसिक्रेटचं मीनिंग आहे मराठीमध्ये अपवित्र करणे किंवा पावित्र्य भंग करणे. सिनोनिम्स काय आहेत? सो डिसिक्रेटचे सिनोनिम्स आहेत व्हायोलेट आणि डिफाईल. व्हायोलेट आणि डिफाईल हे सिनोनिम्स आहेत. आणि अँटोनिम्स आहेत वेनरेट आणि रिव्हर. वेनरेट आणि REVE रिव्हर हे अँटोनिम्स आहेत डिसिक्रेटचे. काय आहेत सेंटेन्स? सो द वॅन्डल्स ट्राइड टू डिसिक्रेट द एन्शियंट टेम्पल. सेंटेन्सचा अर्थ होतो उपद्रवी घटकांनी प्राचीन मंदिराचे विद्रुपीकरण किंवा अपवित्र करण्याचा प्रयत्न केला. तर इथे वॅन्डल्स म्हणजे काय होतं, द वॅन्डल्स म्हणजे उपद्रवी. ओके. आणि इथे डिसिक्रेट म्हणजे यूज करण्यात आलेला आहे विद्रुपीकरण किंवा अपवित्र करण्याचा. सो तुम्ही
डिसिक्रेटच्या ठिकाणी मराठीमध्ये त्याचं मिनिंग काय होतं, आणखी विद्रुपीकरण सुद्धा यूज होऊ शकतं. नेक्स्ट वर्ड आहे एंडॉस. एंडॉसचं मिनिंग होतं पब्लिकली सपोर्ट, म्हणजेच काय करणे, समर्थन करणे. ओके, समर्थन करणे किंवा मान्यता देणे कशालाही, त्याचं काय होतं इंग्लिशमध्ये वर्ड एंडॉस हा वर्ड होतो, आणि एंडॉसचा इंग्लिशमध्ये मिनिंग आहे पब्लिकली सपोर्ट. हिंदीमध्ये मिनिंग होतं समर्थन करणं. मराठीमध्ये काय होतं, मान्यता देणे किंवा समर्थन देणे, प्रमाणित करणे. सो मराठीमध्ये मिनिंग होतं एंडॉसचं मान्यता देणे, समर्थन देणे किंवा प्रमाणित करणे. सिनोनिम्स आहेत सपोर्ट आणि अप्रूव्ह, आणि अँटोनिम्स आहेत अपोज आणि रिजेक्ट. सिनोनिम्स आहेत एंडॉसचे सिनोनिम्स काय आहेत, सपोर्ट आणि अप्रूव्ह, आणि अँटोनिम्स आहेत रिजेक्ट आणि अपोज. सेंटेन्स आहे सेव्हरल लीडर्स एंडॉर्स द न्यू पॉलिसी. सेंटेन्सचा अर्थ होतो अनेक नेत्यांनी नवीन धोरणाचे समर्थन केले. सो इथे एंडॉर्स्ड म्हणजे यूज करण्यात आलेला आहे समर्थन केले म्हणून, आणि पॉलिसी म्हणजे काय होतं तर धोरण. नेक्स्ट वर्ड काय आहे, नेक्स्ट वर्ड आहे कॅमेराडरी. CAMARADERI. याला प्रोनाउन्स कसं करायचं आहे, कॅमेराडरी. कॅमेराडरी. सो कॅमेराडरीचं मिनिंग होतं म्युच्युअल ट्रस्ट अँड फ्रेंडशिप. म्युच्युअल ट्रस्ट अँड फ्रेंडशिप म्हणजे काय तर मैत्रीपूर्ण भावना जी असते, ओके, मैत्रीपूर्ण भावना आहे किंवा आपुलकी असते, त्याला म्हटलं जातं कॅमेराडरी. सो कॅमेराडरीचं इंग्लिशमध्ये मिनिंग आहे म्युच्युअल ट्रस्ट अँड फ्रेंडशिप. हिंदीमध्ये मिनिंग होतं सौहार्द आणि मित्रता. मराठीमध्ये सुद्धा सौहार्द हे म्हटलं जातं. ओके, सो सौहार्द आणि मित्रता हे हिंदीमध्ये कॅमेराडरीचं मिनिंग होतं, आणि मराठीमध्ये काय होतं, मैत्रीपूर्ण भावना, आपुलकी किंवा सहकार्यांमधील जवळीक. सो मराठीमध्ये मिनिंग काय होतं कॅमेराडरीचं, मैत्रीपूर्ण भावना, आपुलकी आणि सहकार्यांमधील जवळीक. सिनोनिम्स आहेत फेलोशिप आणि कॉमरेडशिप. सिनोनिम्स काय आहेत कॅमेराडरीचे, फेलोशिप आणि कॉमरेडशिप, आणि अँटोनिम्स आहेत एनमिटी आणि हॉस्टिलिटी. एनमिटी आणि हॉस्टिलिटी हे अँटोनिम्स आहेत कॅमेराडरीचे. सेंटेन्स आहे द ट्रिप स्ट्रेंथन्स द कॅमेराडरी अमंग टीम मेंबर्स. सेंटेन्सचा अर्थ होतो या सहलीने संघातील सदस्यांमधील बंधुभाव अधिक दृढ केला. सो इथे जे कॅमेराडरी आहे त्याला यूज करण्यात आलेला आहे बंधुभाव म्हणून. सो आणखी मराठीमध्ये काय अर्थ होतो कॅमेराडरीचा, बंधुभाव. नेक्स्ट वर्ड आहे डस्ट अप. डस्ट अपचं मिनिंग आहे इंग्लिशमध्ये सडन फाईट ऑर आर्ग्युमेंट. सडन फाईट ऑर आर्ग्युमेंट म्हणजेच काय होतं तर भांडण. ओके, भांडण किंवा वाद, त्याला म्हटलं जातं डस्ट अप. सो डस्ट अपचं हिंदीमध्ये मिनिंग होतं झगडा, मराठी आणि इंग्लिशमध्ये मिनिंग काय होतं सडन फाईट ऑर आर्ग्युमेंट. मराठीमध्ये मिनिंग होतं भांडण, वाद किंवा चकमक. भांडण, वाद किंवा चकमक हे मराठीमध्ये मिनिंग होतं डस्टअपचं. सिनोनिम्स आहेत क्लॅश आणि स्कफल. क्लॅश आणि स्कफल हे सिनोनिम्स आहेत डस्टअपचे, आणि अँटोनिम्स काय आहेत ट्रूस आणि आर्ग्युमेंट. ट्रूस आणि ॲग्रीमेंट. ओके, सॉरी, काय आहे अँटोनिम डस्टअपचे ट्रस्ट आणि ॲग्रीमेंट. सेंटेन्स आहे अ मायनर डस्टअप ब्रोक आउट ड्युरिंग द मीटिंग. सेंटेन्सचा मराठीमध्ये अर्थ होतो बैठकी दरम्यान एक किरकोळ वाद झाला, आणि इथे डस्टअप म्हणजे यूज करण्यात आलेला आहे वाद म्हणून. नेक्स्ट वर्ड आहे डिफायन्स. काय आहे डिफायन्स, DIFIANCE, डिफायन्स. डिफायन्सचं मिनिंग होतं ओपन रेझिस्टन्स. ओपन रेझिस्टन्स म्हणजे काय तर उघड विरोध करणे. ओके, काय करणे डिफायन्स म्हणजे इंग्लिशमध्ये मिनिंग होतं ओपन रेझिस्टन्स म्हणजे उघड विरोध करणे. हिंदीमध्ये मिनिंग होतं अवज्ञा आणि विरोध. मराठीमध्ये सुद्धा काय मिनिंग होतं, मराठीमध्ये सुद्धा अवज्ञा असं म्हटलं जातं, आणखी काय होतं उघड विरोध आणि आव्हान.
मराठीमध्ये मिनिंग होतं डिफायन्सचं अवज्ञा, उघड विरोध, विरोध आणि आव्हान. सिनोनिम्स आहेत रेजिस्टन्स आणि रिबेलियन. सिनोनिम्स आहेत डिफायन्सचे रेजिस्टन्स आणि रिबेलियन. आणि अँटोनिम्स काय आहेत ओबिडियन्स आणि कंप्लायन्स. अँटोनिम्स आहेत डिफायन्सचे ओबिडियन्स आणि कंप्लायन्स. सेंटेन्स आहे शी रेज्ड हर व्हॉइस इन डिफायन्स ऑफ द अनफेअर रूल. सेंटेन्सचा अर्थ होतो अन्यायकारक नियमांचा विरोध करत तिने आपला आवाज उठवला. सो इथे डिफायन्स म्हणजे यूज करण्यात आलेला आहे विरोध करत. ओके, सो नेक्स्ट वर्ड बघूया आपण. नेक्स्ट वर्ड काय आहे गार्गॅन्च्युअल. काय आहे GARGANTUAN म्हणजे काय होते गार्गॅन्च्युअल. प्रोनाउन्स कसं करायचं आहे याला गार्गॅन्च्युअल. ओके, सो GARGANTUAN म्हणजे काय होतं गार्गॅन्च्युअल. गार्गॅन्च्युअलचं मिनिंग आहे एक्स्ट्रीमली लार्ज. एक्स्ट्रीमली लार्ज म्हणजे काय तर विशाल किंवा प्रचंड अवाढव्य, याला काय म्हटलं जातं गार्गॅन्च्युअल असं म्हटलं जातं इंग्लिशमध्ये. आणि मराठीमध्ये मिनिंग काय होतं गार्गॅन्च्युअलचं प्रचंड विशाल किंवा अवाढव्य. हिंदीमध्ये मिनिंग होतं विशाल. मराठीमध्ये सुद्धा विशाल म्हटलं जातं. आणखी काय होतं प्रचंड आणि अवाढव्य. सो सिनोनिम्स आहेत गार्गॅन्च्युअलचे इनॉर्मस आणि मॅसिव्ह. आणि अँटोनिम्स आहेत टायनी आणि स्मॉल. सिनोनिम्स आहेत गार्गॅन्च्युअलचे इनॉर्मस आणि मॅसिव्ह. आणि अँटोनिम्स आहेत टायनी आणि स्मॉल. सेंटेन्स आहे द कंपनी फेस्ड अ गार्गॅन्च्युअल टास्क इन रिबिल्डिंग द ब्रिज. सेंटेन्सचा अर्थ होतो पूल पुन्हा बांधण्याचे कंपनी समोर एक अवाढव्य आव्हान होते. सो इथे गार्गॅन्च्युअल म्हणजे यूज करण्यात आलेला आहे अवाढव्य. नेक्स्ट वर्ड आहे स्टेपल. स्टेपलचं मिनिंग होतं मेन ऑर इम्पॉर्टंट. म्हणजेच काय तर मुख्य किंवा सर्वात महत्वाचा. मुख्य सर्वात महत्वाचा याला इंग्लिशमध्ये वर्ड यूज करण्यात येतं स्टेपल. जसं की स्टेपल फूड असतं कोणत्या कोणत्या कंट्रीजचं, त्याला काय म्हटलं जातं स्टेपल असं म्हटलं जातं. तर मिनिंग काय आहे इंग्लिशमध्ये स्टेपलचं मेन ऑर इम्पॉर्टंट. हिंदीमध्ये मिनिंग होतं मुख्य आणि प्रमुख. मराठीमध्ये सुद्धा काय म्हटलं जातं स्टेपलला मुख्य असं म्हटलं जातं. सॉरी. सो मराठीमध्ये मिनिंग काय होतं स्टेपलचं मुख्य. आणखी काय होतं सर्वात महत्वाचा. सो मराठीमध्ये मिनिंग आहे स्टेपलचं मुख्य आणि सर्वात महत्वाचा. सिनोनिम्स आहेत कोर आणि चीफ. कोर आणि चीफ हे सिनोनिम्स आहेत स्टेपलचे. आणि अँटोनिम्स काय आहेत सेकंडरी. सेंटेन्स आहे राईस इज अ स्टेपल फूड इन मेनी एशियन कंट्रीज. सेंटेन्सचा अर्थ होतो अनेक आशियाई देशांमध्ये तांदूळ हे मुख्य अन्न आहे. ओके, सो इथे स्टेपल म्हणजे यूज करण्यात आलेला आहे मुख्य अन्न म्हणून. आणि लास्ट वर्ड आपल्या आजच्या सेशनचा तो काय आहे व्हॅक्युअस. VACUOUS म्हणजे काय होतं व्हॅक्युअस. व्हॅक्युअसचं मिनिंग आहे इंग्लिशमध्ये लॅकिंग इंटेलिजन्स. लॅकिंग इंटेलिजन्स म्हणजे काय तर अर्थहीन. ओके, जो बुद्धिहीन आहे अर्थहीन आहे मतिमंद आहे त्याला इंग्लिशमध्ये वर्ड आहे व्हॅक्युअस. आणि हिंदीमध्ये व्हॅक्युअसचं मिनिंग काय होतं विचारहीन. इंग्लिशमध्ये होतं लॅकिंग इंटेलिजन्स. मराठीमध्ये काय होतं अर्थहीन, पोकळ, बुद्धिहीन किंवा मतिमंद आणि भावशून्य. सो मराठीमध्ये मिनिंग काय होतं व्हॅक्युअसचं अर्थहीन, पोकळ, बुद्धिहीन, मतिमंद आणि भावशून्य. सिनोनिम्स आहेत व्हॅक्युअसचे एम्प्टी आणि माइंडलेस. एम्प्टी आणि माइंडलेस सिनोनिम्स आहेत व्हॅक्युअसचे. आणि अँटोनिम्स आहेत इंटेलिजंट आणि सेन्सिबल. अँटोनिम्स आहेत इंटेलिजंट आणि सेन्सिबल. सेंटेन्स काय आहे ही गेव अ व्हॅक्युअस स्माइल विदाउट अंडरस्टँडिंग द डिसिजन. सेंटेन्सचा अर्थ होतो चर्चेचे आकलन न झाल्याने त्याने एक अर्थहीन किंवा पोकळ स्मित दिले. स्मित म्हणजे होते स्माइल. आणि विदाउट अंडरस्टँडिंग म्हणजेच काय होते तर आकलन न. ओके, अंडरस्टँडिंग म्हणजे होते आकलन. आणि इथे
व्हॅक्युअस म्हणजे यूज करण्यात आलेला आहे, अर्थहीन किंवा पोकळ. अंडरस्टँडिंग म्हणजे होते आकलन. ओके, सो हे आहेत आपले आजचे वर्ड्स. परत एकदा वाचून घ्या. मराठीमध्ये जर तुम्हाला इझी जात असेल तर मराठीमध्ये वाचा, हिंदीमध्ये इझी जात असेल तर हिंदीमध्ये वाचा. नोट डाऊन करा. जे पण वर्ड्स आहेत त्या वर्ड्सला घेऊन तुम्ही स्वतःच्या मनाने सेंटेन्सेस तयार करा. त्यामुळे तुम्हाला कळेल की सेंटेन्समध्ये आपण वर्डला कसं यूज केलेलं आहे. आणि याची PDF तुम्हाला व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये लिंक मिळून जाणार. त्या लिंकवर जाऊन तुम्ही डाउनलोड करू शकता. सो तुम्हाला सेशन आवडलं असेल, सेशनला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, तुमच्या फ्रेंड्सला शेअर करा. चला, ऑल द बेस्ट ऑल ऑफ यू अँड थँक्यू.